एका पक्षाला पाहिजे तशी वॉर्ड रचना केल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केला। बोगस मतदारांवर अंकुश का नाही? आता बैठक संपलेली आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळाची निवडणूक आयोगासोबतची ही बैठक संपलेली आहे आणि नेते या बैठकीमधून आता बाहेर पडतायत। या मुद्द्यावरून आता हे शिष्टमंडळ अर्थात सर्वपक्षीय शिष्टमंडळ नेते आक्रमक झाले आहेत। बॅलेटवर निवडणुका घ्या अशी आग्रही मागणी यामध्ये ठाकरे बंधूंनी केली आहे। जयंत पाटलांकडून या ठिकाणी काही पुरावे देखील सादर करण्यात आले। मतदार याद्यांमध्ये खोळ आहे, तुम्ही सुप्रीम कोर्टाला सांगा आणि निवडणुका पुढे ढकला असं राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। त्याचबरोबर जर मतदार याद्यांमध्ये खोळ असेल तर तो दूर होईपर्यंत निवडणुका एकतर घेऊ नका, बॅलेटवर निवडणुका घ्या अशी मागणी ठाकरे बंधूंकडून करण्यात आली आहे। तर एक नेते आता बैठकीतून बाहेर पडतायत। यानंतर एकत्रितपणे आज संयुक्त अशी पत्रकार परिषद घेतली जाईल असं सांगितलं गेलं होतं, त्याकडे आता लक्ष असेल। सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबत निवडणूक आयोगाची ही बैठक आता संपलेली आहे आणि नेते आता इथून बाहेर पडतायत। मतदार याद्यांमधला घोळ तसंच दुबार नोंदणी या संदर्भामध्ये आज शिष्टमंडळ आक्रमक झालं। आक्रमकपणे त्यांनी या ठिकाणी आपले मुद्दे मांडलेले आहेत। काही पुरावे या ठिकाणी सादर करण्यात आले आहेत। त्याचबरोबर व्हीव्हीपॅट लावणार नसाल तर निवडणुकाच घेऊ नका असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक आयोग हा काही हरिश्चंद्र नाही असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। उद्धव ठाकरे आता बैठकीतून बाहेर आले आहेत। राज ठाकरे पाठोपाठ आलेले आहेत। निवडणूक आयोगाची बैठक संपल्यानंतर एक नेते आता बाहेर पडतायत। एकत्रितपणे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना बैठकीत काय घडलं याची माहिती दिली जाईल। तर यानंतर पत्रकार परिषद घेतली जाणार आहे आणि बैठकीमधली माहिती दिली जाईल। प्रत्येक पक्षाचा प्रमुख या ठिकाणी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरे या बैठकीमधून बाहेर पडलेत। आपण पाहतोय मतदार याद्यांमध्ये खोळ आहे तर सुप्रीम कोर्टाला तसं कळवा, आम्ही तयार नाहीत हे सुप्रीम कोर्टाला सांगा आणि त्यानंतर निवडणुका पुढे ढकला असं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे। सर्वपक्षीय शिष्टमंडळासोबतची बैठक संपलेली आहे। उद्धव ठाकरे राज ठाकरे बाहेर आलेले आहेत। इतरही सगळेच नेते बैठकीतून बाहेर पडले। आता संयुक्तपणे पत्रकार परिषद होईल। तर राज ठाकरे उद्धव ठाकरे देखील या बैठकीमधून बाहेर पडलेत। काल उद्धव ठाकरे राज ठाकरे एकाच गाडीमधून या ठिकाणी आलेले होते आणि आता पत्रकार परिषद होणार आहे। या पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक जण आपली भूमिका या ठिकाणी स्पष्ट करणार आहे। वायबी चव्हाणला आता ही पत्रकार परिषद होणार आहे आणि त्यासाठी नेते तिथे रवाना होत आहेत। तर सर्वपक्षीय शिष्टमंडळाची ही बैठक पार पडल्यानंतर आता वायबी चव्हाण सेंटर इथे संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे। अनेक मुद्दे विशेषतः व्हीव्हीपॅट नसेल तर बॅलेटवर निवडणुका घ्या असं ठाकरे बंधूंकडून या ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे। मतदारांची अंतिम यादी का दाखवली जात नाही असा सवाल सुद्धा राज ठाकरे यांनी केलाय। राज ठाकरे यांनी अभ्यासपूर्ण मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत। मतदार नोंदणी बंद का, लफाछफी कशासाठी करता असा सवाल राज ठाकरे यांनी केला। तर मतदार याद्यांमध्ये खोळ आहे, जबाबदारी कुणाची असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला आहे। प्रत्येकाकडून जबाबदारी झटकण्याचं काम सुरू आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। तर सर्व राजकीय पक्षांचे एकमत होत नाही तोवर निवडणुका घेऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं। सर्व नेते आता वायबी चव्हाण सेंटरला जात आहेत आणि तिथे ही एकत्रित पत्रकार परिषद होणार आहे। या एका मुद्द्यावरून सर्वच विरोधी पक्ष एकत्र आलेले आहेत आणि कालपासून त्यांनी निवडणूक आयोगाला या ठिकाणी जाब देखील विचारलेला आहे। तर आता एकत्रितपणे पत्रकार परिषद होईल। बोगस मतदारांवर अंकुश का नाही, फालतू उत्तर देऊ नका असं म्हणत शेकापचे जयंत पाटीलही बैठकीत आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। तर आता आजच्या या बैठकीतून तरी या सगळ्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचं समाधान झालंय का, त्यांना जे अपेक्षित होते त्या मुद्द्यांवर निवडणूक आयोगाकडून काही स्पष्टता आली आहे का, या सगळ्याचं उत्तर पत्रकार परिषदेत मिळतील।